Good afternoon, all third year ENTC student. I am Professor Ambadi AR, lecturer of Electronics and Telecommunication Department. So, last 3 or 4 lectures, we are starting the second unit of embedded system, introduction of embedded C. So, what is meant by embedded C? Embedded C is the one of the programming language that can be used to design the programming to performing the control applications we have to burning into the processor. सो लास्ट लेक्चर 3-4 लेक्चर्सपासून ऑलरेडी आपला हा सेकंड युनिट चालू केलेला आहे मी. कुठला? इंट्रोडक्शन ऑफ एम्बेडेड सी. सो इंट्रोडक्शनच्या पार्टमध्ये ऑलरेडी तो इंट्रोडक्शनचा इम्पॉर्टंट पार्ट होता, तो ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे. इंट्रोडक्शनमध्ये आपण काय काय बघितलं? फक्त व्हॉट इज मीन बाय एम्बेडेड सी लँग्वेज. एम्बेडेड सी लँग्वेज म्हणजे ती अशी लँग्वेज आहे की त्याचं स्पेसिफिक असे डेटाबेस आहेत, स्पेसिफिक अशा त्याच्या व्हॅल्यूज आहेत, डेटा टाईपच्या व्हॅल्यू, का त्या व्हॅल्यूज यूज करून आपल्याला एक कोड रिप्रेझेंट करायचं, जेणेकरून जे तुम्ही असेंब्लीमध्ये लॉजिक जनरेट करायचे सेम लॉजिक तुम्हाला कशामध्ये जनरेट करता येईल? एम्बेडेड सीमध्ये जनरेट करता येईल. तुमचे एम्बेडेडमधले जेवढे टेक्नॉलॉजीज आहेत त्या सर्व कशामध्ये डिझाईन केलेल्या असतात? कुठल्या प्रोग्रॅमिंगमध्ये डिझाईन केलेल्या असतात? तर एम्बेडेड सीमध्ये डिझाईन केलेल्या असतात. एम्बेडेड सीची कोडिंग आपण स्टार्ट केलेली होती ऑलरेडी लास्ट लेक्चरला. तर त्याच्या अगोदर छोटासा एक ऑलरेडी इन द टर्म्स ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ ओव्हरव्ह्यू म्हणून आपण लास्ट लेक्चरला काय डिस्कस केलं तो पार्ट आपण एक ओव्हरव्ह्यू म्हणून फास्टली स्टडी करूया. त्याच्यामध्ये काय काय बघितलं आपण? ऑपरेटर्स बघितले. काही ऑपरेटर्स कुठले कुठले? रॅशनल ऑपरेटर असतील किंवा तुमचे लॉजिकल ऑपरेटर असतील किंवा तुमचे अर्थमॅटिक ऑपरेटर असतील. तर ते कसे आयडेंटिफाय करायचे? अर्थमॅटिकसाठी ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हा पार्ट तर ऑलरेडी सर्वांना माहीतच आहे. फक्त रॅशनल ऑपरेटर्स लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस ऑर इक्वल टू, ग्रेटर ऑर इक्वल टू कसं वापरायचं हे आपल्याला कशामध्ये यूज करायचं आहे? ज्यावेळेस काही कंडिशन्स तुम्हाला रिप्रेझेंट करायचे असतील तुमच्या कोडिंगमध्ये, त्यावेळेस तुम्हाला काही लूप्स यूज करायच्यात. त्या लूप्समध्ये तुम्हाला कंडिशन द्यायची असते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला 10 नंबर ॲड करायचे. मग 10 नंबर ॲड करण्यासाठी तुम्हाला एक कंडिशन द्यावी लागते. काय? तुमचे नंबर्स 0पासून स्टार्ट होत आहेत 9 नंबरपर्यंत. म्हणजे प्रत्येक वेळेस तुमचं काय आलं? कंपॅरिझनचा पार्ट आला. कंपॅरिझन म्हणजे काय? लेटर इक्वल टू और लेस और इक्वल टू अशी जी कंडिशन असते रॅशनल ऑपरेटरची ती तुम्हाला यूज करावं लागणार आहे. मग त्यासाठी त्याचं कंडिशन्स कसे असतील ते एक इम्पॉर्टंट आहे. इक्वॅलिटी ऑपरेटर. इक्वॅलिटी ऑपरेटर म्हणजे ही कंडिशन तुम्हाला कंपेअर करायची कुणातरी संग. कंपेअर केल्यानंतरच तुम्हाला काय करायचं आहे? रिझल्ट द्यायचा आहे कुठंतरी. तर अशा वेळेस तुम्हाला जो ऑपरेटर यूज असेल तो पण लास्ट लेक्चरला डिस्कस केला आहे आपण. नॉन इक्वॅलिटी ऑपरेटर असतील तुमचे. लॉजिकल ऑपरेटरमध्ये पण इम्पॉर्टंट असेल लॉजिकल ऑपरेटर अँड कसा दाखवायचा, लॉजिकल ऑर कसा दाखवायचा, लॉजिकल नॉट कसा दाखवायचा, त्याचे जे काही रिप्रेझेंटेशन, त्याचे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन म्हणतो आपण किंवा ऑपरेटर नेम म्हणतो, ते ऑपरेटर नेम आणि त्याचं रिप्रेझेंटेशन म्हणजे तुम्हाला त्या कोडमध्ये ती व्हॅल्यू यूज करायची. तर तो पार्ट आपण लास्ट लेक्चरला ऑलरेडी डिस्कस केला. आणि एक इम्पॉर्टंट जो कोड आहे दॅट कोड्स वी हॅव टू सेंड वन डेटा टू अदर पोर्ट. अदर पोर्ट ज्यावेळेस ॲप्लिकेशन्स तुम्हाला डिझाईन करायचे सर्व कोड्समध्ये, तर ऑलरेडी काहीतरी कोरोनाच्या प्रॉब्लेम्समुळे आपला जो काही मायक्रो कंट्रोलर हा जो काही सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टमधली आपली जी इम्पॉर्टंट प्रोग्रॅमिंग होती तो युनिट्सच आपला शिकवायचा राहिला होता. त्या युनिट शिकवायचा राहिल्यामुळं आपला बराचसा पार्ट हा सायमल्टेनियस आणि सेम आहे. जी काही कोडिंग आपल्याला शिकवायची दॅट कोडिंग आर मोस्टली सेम ॲज अ असेंब्ली लँग्वेज. फक्त चेंज काय होऊन जाईल याच्यामध्ये? तुमचे जे कोडिंगच्या इन्स्ट्रक्शन सेट बघितल्या होत्या त्या इन्स्ट्रक्शन सेट चेंज होऊन जातील. फक्त आता या लँग्वेजची लायब्ररी आणि सी लँग्वेजची लायब्ररी ह्या स्टँडर्ड काय असतील? थोड्याशा चेंज असतील. असं तुम्हाला रिप्रेझेंटेशन इन टर्म्स ऑफ मूव, ॲड, एक्सटेंड, रिमूव्ह अशा इन्स्ट्रक्शन सेट डायरेक्टली आपण यूज करायचा. जम्प विथ कॅरी असेंब्लीच्या इन्स्ट्रक्शन सेट. तसे तुमच्या कोडिंगमधले इन्स्ट्रक्शन सेट थोड्याशा कशा असतील? चेंज असतील. ऑलरेडी डेटा टाईप मी लास्ट लेक्चरला 2 लेक्चरला ऑलरेडी आपण काय केलेले आहेत ते स्टडीज केलेले आहेत. पण या लेक्चरमध्ये डायरेक्टली आपण जी प्रोग्रॅमिंग तुम्हाला राईट करायची MSBT क्वेश्चन पेपरमध्ये त्याच्या रिलेटेड जो स्टडी असेल तो डायरेक्टली आज स्टडी करूया. तर लास्ट लेक्चरला आपण एक प्रोग्रॅमिंग स्टार्ट केली होती. राईट अ सी प्रोग्राम to input data 29H from port number 2 and display it on port number 3. आता हे पोर्ट 2 पोर्ट 3 काय दिले हे ऑलरेडी सर्व मुलांना माहीतच आहे. जे जुने मुलं असतील त्यांचा ऑलरेडी मायक्रो कंट्रोलर हा शिकून झालेला आहे पूर्ण. जे कॅरी फॉरवर्डनी पुढे आलेले असतील किंवा जे आपले सेकंड टू थर्ड आलेले असतील त्या मुलांसाठी पण आपला जो बेसिक्स ऑफ मायक्रो कंट्रोलरचं ॲप्लिकेशन आहे ते ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. का कंट्रोलर जो बनला आहे दॅट विल बी मेड ऑफ 14 पिन्स. त्या 14 पिनचं क्लासिफिकेशन कसं आहे ते ऑलरेडी
ऑलरेडी सर्वांनी ड्रॉ केलं आहे, खूप प्रॅक्टिस पण करून घेतलेली आहे आपण त्याची. का कंट्रोलरमध्ये 40 पिन्स असतात, त्यातले किती पिन्स इनपुट आउटपुट म्हणून यूज करू शकतो आपण, 32 पिन्स आपण इनपुट आउटपुट म्हणून यूज करू शकतो. म्हणजे 32 पिन कुठल्या कुठल्या असतील, त्याला स्पेसिफिक असं पोर्टचं रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट 2, पोर्ट 3. तर पोर्ट 0 टू पोर्ट 1, पोर्ट 2, पोर्ट 3 प्रत्येक पिन्स ही 8 पिननं बनलेली आहे. एका पिनची कॅपॅसिटी ॲज अ इनपुट म्हणून तुम्ही यूज करू शकता किंवा ॲज अ आउटपुट म्हणून यूज करू शकता. म्हणजे 32 ज्या पिन्स असतील त्या कशा असतील, तुमच्या प्रोग्रॅमेबल पिन असतील. हा एकदम इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेजेस असेल. ज्यावेळेस तुम्हाला कंट्रोलिंग ॲप्लिकेशनमध्ये तुमचा IC जर 89C51चा असेल तर त्याच्यामध्ये 32 पिन्स तुम्ही काय करू शकता, इनपुट आउटपुट पिन्स प्रोग्रॅमेबल ॲज अ यूज करू शकता. ज्या रिमेंबर 8 ज्या पिन असतील त्या 8 ज्या पिन्सची स्पेसिफिक असे ॲप्लिकेशन्स आहेत, स्पेसिफिक फंक्शन्स आहेत, ते पण आपण स्टडी केलेले आहेत. त्याच्यामध्ये टाईम जास्त वेस्ट न करता आपण डायरेक्टली हे पोर्ट 2 काय आहे, पोर्ट 3 काय आहे, हे डेटा सेंड करू शकता. लास्ट लेक्चरला हा प्रोग्रामिंग कोड ऑलरेडी डिस्कस केला आहे आपण. आता आजच्या लेक्चरला आपण नेक्स्ट एक प्रोग्रामिंग कोड आहे तो आपल्याला काय करायचा आहे, स्टडी करायचा. एकदम इम्पॉर्टंट आहे. तुमच्या स्क्रीनवरती जो कोड दिसतोय तो एकदम इम्पॉर्टंट कोड आहे. हा क्वेश्चन मोस्टली 99% तुमच्या एक्झामला विचारलाच जातो. व्हेरी IMP क्वेश्चन आहे. जर तुम्हाला हा कोड जर स्टडी करायचा असेल त्याच्यामध्ये चेंजेस काहीच होत नाही, फक्त व्हॅल्यूज कुठल्या चेंज होतात, त्या पोर्टची व्हॅल्यू चेंज होते. पोर्ट 1 ऐवजी पोर्ट 2 विचारतील, पोर्ट 3 विचारतील, कुठली पण पोर्ट देतील का त्याला तुम्ही काय करायचं आहे, एक टॉगल ॲप्लिकेशन परफॉर्म करायचं. बघा कोड कसा विचारला आहे तो, राईट a C language program to toggle all the bits of port number 1. म्हणजे पोर्ट नंबर 1च्या सगळे बिट्स तुम्हाला टॉगल करायचे. टॉगल करायचे म्हणजे काय करायचे, अपोजिट वेने. जसं तुमचं नॉटचं ऑपरेशन असतं, नॉट गेटचं सेम ऑपरेशन. तुम्ही जर 0 देताय तुम्हाला 1 भेटला पाहिजे, तुम्ही जर 1 देताय तर 0 भेटला पाहिजे. म्हणजे काय, सायमल्टेनियस एकाच वेळेस तुमचं समजा LED बंद चालू बंद चालू बंद चालू होत असेल, ब्लिंकिंग करत असेल, तर ती ऑपरेशन तुमचं कुठलं ऑपरेशन असतं, टॉगलचं ऑपरेशन असतं. हा जो कोड दिसतोय तुमच्या स्क्रीनवरती, तो कोड तुम्ही जरी पाठ जरी करून ठेवला तरी हे 4 मार्काला विचारलं. फक्त काय चेंज होईल याच्यामध्ये, पोर्ट नंबर चेंज होईल. पोर्ट 1 ही व्हॅल्यूज चेंज होईल. म्हणजे तुमचा पोर्ट 2 दिला, तुम्हाला कुठं चेंज करायचं ते कळलं पाहिजे. स्क्रीनवर तर प्रोग्राम वाटले ऑलरेडी, हा व्हिडिओ काय करायचा, स्टॉप करायचा आणि तुमची प्रॅक्टिसची जी नोटबुक असेल तर त्या नोटबुकमध्ये हा कोड सर्वांनी लिहून घ्या अगोदर. कुठला कुठला कोड, त्याची लायब्ररी फिक्स असते. तर डायरेक्टली व्हिडिओ स्टॉप केला आहे तुम्ही हा कोड पण लिहून घेतला आहे असं समजू आपण. आणि या कोडचं थोडंसं डिस्क्रिप्शन बघूया. म्हणजे व्हॉटेवर आपण जे काही राईट करून घेतलं आहे नोटबुकमध्ये त्याचं मिनिंग काय आहे बाबा. म्हणजे मला तो जो कोड आहे तो लक्षात ठेवायचा आहे. पण लक्षात कसा ठेवायचा आहे, तर फर्स्ट पार्ट जी तुमची C लँग्वेजची कोडिंग स्टार्ट होते, त्या C लँग्वेजच्या कोडिंगमध्ये लायब्ररी जी असते C कोडिंगची, हॅश इन्क्लूडनं स्टार्ट होते. लक्षात ठेवायचं, हॅश इन्क्लूड शिवाय तुमची कुठली Cची लायब्ररी स्टार्ट होणार नाही. म्हणजे जिथं तुमचं C कोडिंग असेल तिथं हॅश इन्क्लूड ही लाईन असणारच. आपला कंट्रोलर 51चा आहे म्हणून त्या लायब्ररीमध्ये 2 सेमिकॉलम्स ॲप्लिकेशनमध्ये करून काय रिप्रेझेंट केलं आहे, रजिस्टर 51.h ही लाईन सर्वांमध्ये कॉमन असेल. हॅश इन्क्लूड रजिस्टर ऑफ 51.h. म्हणजे आम्हाला जो कंट्रोलर यूज करायचा आहे तो कशाचा यूज करायचा आहे, 8051. त्याच्यामधले जेवढे रजिस्टर असतील ते सर्व रजिस्टर आपल्याला यूज करायचे आहेत. पण ते सर्व रजिस्टर कशाला सुटेबल असतील, .h म्हणजे हेक्स फाईलला फक्त काय असतील ते सर्व सपोर्टेबल असतील. असं तर काय असेल त्या लायब्ररीचं मिनिंग असेल. त्यानंतर सेकंड काय असेल, ज्यावेळेस तुम्ही त्या कोडिंगची लायब्ररी डिफाईन करता, लायब्ररी डिफाईन केल्यानंतर ते फंक्शन तुम्हाला डिफाईन करून ते फंक्शन तुम्हाला काय करावं लागतं, कॉल करावं लागतं. कॉल कसं करायचं, व्हाईड मेन हे फंक्शन आहे, हे फिक्स फंक्शन असेल का ज्याने तुम्ही ते फंक्शन काय करू शकता, रिप्रेझेंट करू शकता. आणि परत ब्रॅकेटमध्ये व्हाईड लिहिलं आहे म्हणजे तुम्ही त्या फंक्शननी कॉल केला. प्रत्येक वेळेस तुमचं ऑपरेशन झालं तर त्या फंक्शनला ते ऑपरेशन विचारतं, माझं हे ऑपरेशन झालं आहे, नेक्स्ट ऑपरेशन काय करू, माझं हे ऑपरेशन झालं आहे, नेक्स्ट ऑपरेशन काय करू. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस लायब्ररी डिफाईन करता एखाद्या कोडिंगची, लायब्ररीनंतर जी सेकंड स्टेप असेल ती कुठली स्टेप असेल, तुमची फंक्शन डिफायनिंगची स्टेप असेल. तर फंक्शन कुठलं रिप्रेझेंट करायचं आहे आपल्याला, व्हाईड मेन हे रिप्रेझेंट करायचं. आणि काय करायचं, त्या फंक्शनला कॉल करायचा. कॉल कशासाठी, ते व्हॅल्यू पास करण्यासाठी. मग 2 टाईपची कॉलिंग तुम्ही करू शकता, कॉल बाय पास आणि कॉल बाय रेफरन्स. असे 2 व्हॅल्यूजनं तुम्ही ते कोडिंग रिप्रेझेंट करू शकता. कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स याच्यामध्ये थोडंसं चेंज आहे. कॉल बाय व्हॅल्यू आपण केव्हा यूज करू शकतो, कॉल बाय व्हॅल्यूसाठी तुम्ही मोस्टली लूप्स यूज करणार आहेत. कॉल बाय रेफरन्ससाठी तुम्ही काय करू शकता, वाईड मेन त्या फंक्शनला तुम्ही काय करू शकता, कॉल करू शकता. ओके, ज्यावेळेस तुमची प्रोग्रॅमिंग स्टार्ट होईल ते प्रोग्रॅमिंग कर्ली ब्रॅकेटने ओपन होईल आणि कर्ली ब्रॅकेट
ब्रॅकेटनेच काय होऊन जाईल, बंद होऊन जाईल. तुमचा कर्ली ब्रॅकेट एक जरी कमी जास्त झाला तरी ज्यावेळेस तुम्ही ह्या प्रोग्राम तुमच्या कुठल्या पण जो सॉफ्टवेअर तुम्हाला यूज करायचा आहे, फॉर एक्झाम्पल किल सॉफ्टवेअर यूज करायचं आहे, किलमध्ये ज्यावेळेस तुम्ही बंद करता, ज्यावेळेस तुम्ही हा प्रोग्राम राईट करता, ज्यावेळेस एखादा कर्ली ब्रॅकेट जर रिमेन राहिलं तर तो त्या ॲप्लिकेशनमध्ये तुमच्या प्रोग्राममध्ये एरर जनरेट होतील. तर एरर मीन्स काय असतील, तुमच्या प्रोग्रामची रिकरेक्टनेस. मग ते करेक्ट करण्यासाठी तुम्हाला त्याचे सर्व रूल्स माहीत पाहिजे. केव्हा तुमचा कर्ली ब्रॅकेट स्टार्ट होतो आणि केव्हा तुमचा कर्ली ब्रॅकेट बंद होतो हे लक्षात पाहिजे. तुमचा प्रोग्राम स्टार्ट होताना मेन फंक्शन नंतर एक कर्ली ब्रॅकेट ओपन केला आहे मी, त्याच्यानंतर मी एक कंडिशन वापरली, काय मला टॉगल करायचं आहे. टॉगल केव्हा, ज्यावेळेस माझ्या कंट्रोलला काही ॲज अ इनपुट येईल तेव्हाच मी ती व्हॅल्यू टॉगल करू शकतो. जर माझ्या कंट्रोलला काही इनपुटच येत नाही तर मी टॉगल कुठली व्हॅल्यू करू शकतो. मग इनपुट येण्यासाठी काय, मला एक व्हाईल लूप यूज करायची. जर येत असेल तर, जर अशा काही कंडिशन असतील, येत असेल तर कर, नसेल तर काहीच करू नका. अशा कंडिशनमध्ये तुम्हाला काय यूज करायची, व्हाईल लूप यूज करायच्या. व्हाईल लूपची प्रोसिजर लक्षात ठेवा. व्हाईल लूपला सेपरेट कर्ली ब्रॅकेट यूज करावा लागतो. व्हाईल मीन्स काय असेल, दॅट विल हॅव टू रिप्रेझेंट सम कंडिशन्स, येस ऑल्सो ऑर नो ऑल्सो. पण येस आणि नोला याला दोन व्हॅल्यूज तुम्ही रिप्रेझेंट करायच्यात. काय, व्हाईल 1 जर डेटा इन होत असेल तुमच्या कंट्रोलर तर काय करतो, पोर्ट 1ला 0x FF म्हणजे 0x FF म्हणजे काय असेल, पोर्ट 1ला सगळ्यांना एक डेटा पाठव. एक डेटा पाठवल्यानंतर डिले देतो. डिले म्हणजे काय, थोड्या वेळासाठी तो डेटा थांबल. 100 मिलीसेकंदचा मला वाटतं डिले दिला आहे तुम्ही, डिले 100. मग ते 100 मिलीसेकंद काउंट करण्यासाठी तुम्हाला परत डिलेला कॉल करावं लागतं. बघा, व्हाईट डिले म्हणून खाली फंक्शन लिहिलं आहे. अनसाइन इंटिजर आहे, म्हणजे अनसाइन इंटिजर म्हणजे काय, 100 हा एक नंबर झाला म्हणून इंटिजर हा फंक्शन त्यांनी यूज केला आहे. आणि अनसाइन म्हणजे तुमची रेंज 0 to 65,535च्या मध्ये, म्हणून त्यांनी कुठली नंबर यूज केला आहे, अनसाइन. जर कुठं निगेटिव्ह आला असता तर साईन घेतला असता, आणि पॉझिटिव्ह आला आहे सर्व म्हणून काय घेतलं आहे त्यांनी, अनसाइन ही डेटा टाईप यूज केलं आहे आणि इंटिजर हे फंक्शन यूज केलं आहे. मग अनसाइन इंटिजरची व्हॅल्यू तू काउंट कर. मग कुठून काउंट कर, i = 0. फॉर लूप बघा कशी काउंट करते, i = 0, i <= 2, i++. कवर ॲड करत राहा तू, जोपर्यंत माझे 100 मिलीसेकंद कंप्लीट होत नाही तोपर्यंत तो डेटा काय होत राहील, तुमच्या पोर्ट 1ला जात राहील. ज्यावेळेस हा डेटा कंप्लीट होतो पोर्ट 1ला गेल्यानंतर, त्यावेळेस अगेन नेक्स्ट ऑपरेशन परफॉर्म होतं P3चं. त्या P3 परत काय केला जातो, 0x00 म्हणजे सेट केला जातो 00, आणि डिले दिला जातो परत 100 सेकंदाचा. म्हणजे ज्यावेळेस डेटा येतो पोर्ट 3ला तो डायरेक्ट पोर्ट 1ला जातो. म्हणजे अँड कंटिन्युअस एकदा 0 येईल, एकदा FF येईल, एकदा 0 होईल, एकदा FF येईल. म्हणजे कंटिन्युअस तुमची जी पोर्ट 1 आहे ती काय होऊन जाईल, टॉगल होऊन जाईल. मग ज्यावेळेस तो डेटा इन होतोय आपला तो पोर्ट 3ला होतोय, आणि आपण टॉगल कोणाला केलं आहे, पोर्ट 1ला केलं आहे. म्हणजे जी पोर्ट तुम्हाला टॉगल करायची ती अगोदर घ्यायची, आणि ज्या पोर्टकडून तुम्हाला डेटा घ्यायचा आहे ती पोर्ट तुम्ही मनाने कुठली पण घेऊ शकता. समजा पोर्ट 1 यूज करत आहे तर पोर्ट 1 रिमेन जी पोर्ट राहिली खाली कुठली, पोर्ट 2, पोर्ट 3, पोर्ट 0 ही तुम्ही यूज करू शकता. आणि कुठली यूज केली, पोर्ट 3, कारण की पोर्ट 3 कुठली पोर्ट असेल, सिरियल कम्युनिकेशनची पोर्ट असेल. टॉगल करायचं म्हणजे काय, एक डेटा द्यायचा आहे, थोडा वेळ थांबायचा, दुसरा डेटा द्यायचा, थोडा वेळ थांबायचा. म्हणजे टॉगल करायचं म्हणजे काय, 101010 मध्ये डेटा ट्रान्सफर करायचा त्या पोर्टला. ओके, ही असेल तुमची टॉगलची कोडिंग. एकदम इम्पॉर्टंट कोडिंग आहे, सर्वांनी लिहून ठेवा ही, कारण की एक्झामला 4 मार्कासाठी मोस्टली विचारलीच जाते. फक्त चेंज काय होतं, पोर्टचं नाव चेंज होतं. जर पोर्ट 2 आली इथं P1 ऐवजी काय घ्यायची, P2 घ्यायची. मग P2 पोर्ट 3ला काही चेंजेस नाही. समजा जर पोर्ट 3 आली इथं P1 ऐवजी काय घ्यायची, P3 घ्यायची. बाकी सगळं सेम असलं कोडिंगमध्ये, हवं लक्षात. आता नेक्स्ट कोडिंग बघूया आपण. काय, आता एक अर्थमॅटिक ऑपरेशनची कोडिंग दिली त्यांनी, राईट C प्रोग्राम टू ॲड 2 8-bit नंबर. आता ही ॲडिशन 2 16-bitची पण असू शकते किंवा 2 8-bitची पण असू शकते. तर अकॉर्डिंग टू डिपेंड्स ऑन क्वेश्चन्स. तो क्वेश्चन कसा विचारला आहे, त्या क्वेश्चनमध्ये कुठल्या रजिस्टरची तुम्हाला ॲडिशन परफॉर्म करायची, आणि ॲडिशन परफॉर्म केल्याच्या नंतर वॉटेवर जो तुम्हाला रजिस्टर घेऊन असेल त्या रजिस्टरची साईज कशी अकॉर्डिंग टू दॅट साईड, किंवा एक रजिस्टर दिला 8-bitचा आणि एक रजिस्टर दिला 16-bitचा, त्याची ॲडिशन काय होऊ शकत नाही, परफॉर्म होऊ शकतं. म्हणजे तुमच्या ज्या रजिस्टरची मेमरी साईज असेल ती मेमरी साईज पण कशी पाहिजे, डिपेंड्स सेम पाहिजे त्याच्या बीट साईजनुसार. म्हणजे बीट साईज म्हणजे कसं असेल, फॉर एक्झाम्पल आता समजा रजिस्टर 0, रजिस्टर 1 अप टू किती बँकमध्ये रजिस्टर यूज करू शकतो आपण, एका बँकमध्ये 8 रजिस्टर यूज करू शकतो. रजिस्टर ॲज अ काय असेल, मेमरी लोकेशन असेल का जी टेम्पररी बेसमध्ये डेटा स्टोअर करून ठेवते, आपण तिला काय म्हणतो, रॅम. जी रॅम आपण मोस्टली यूज करणार आहे R0 to R7 ती कशी असणार आहे, आपली टेम्पररी बेसवरती असणार आहे. म्हणजे जे 8-bit असतील आपले, जे 8-bit कसे असतील, टेम्पररी बेसवरती असतील. पण आपला डेटा किती झाला सायमल्टेनियस
बरोबर ॲट अ सेम कंडिशनला किती झाला 8 बिटचा झाला. जर 8 बिटचा असेल तर 2 8 बिटच पाहिजे ॲड करण्यासाठी 2 मेमरी लोकेशन. जर 16 असेल पहिला दुसरा पण किती पाहिजे 16 पाहिजे. त्याच वेळेस तुमची काय होऊ शकते ॲडिशन होऊ शकते. तर बघा आपल्याला 2 8 बिट नंबर दिलेत, त्या 2 8 बिट नंबरचे ॲडिशन तुम्ही परफॉर्म करू शकता. ते 2 8 बिट तुम्ही ए घेऊ शकता, बी घेऊ शकता, कॅपिटल एक्स घेऊ शकता, कॅपिटल वाय घेऊ शकता. बघा हे एक्झाम्पल्समध्ये ऑलरेडी आपण ते डिस्कस करूयात. ज्यावेळेस मला 2 नंबरची ॲडिशन परफॉर्म करायची असेल, एकदम इम्पॉर्टंट आहे हा पण व्हिडिओ थोड्या वेळ स्टॉप करायचा आणि तुमच्या स्क्रीनवरती जो कोड दिसतोय बघा, मोठा केला आहे मी अंकी, जो कोड दिसतोय तो कोड अगोदर तुमच्या प्रॅक्टिसच्या नोटबुकमध्ये सर्वांनी लिहून घ्या. त्याला थोडा वेळ लागेल, त्याच्यामुळे हा व्हिडिओ स्टॉप करायचा. वरचं टॅगलाईन पण लिहून घ्यायची, राईट सी लँग्वेज प्रोग्राम टू ॲड 2 8 बिट लिहून घेतले सर्वांनी. आणि हा जो कोड दिसतोय तो अगोदर सर्वांनी लिहून घ्या आणि नंतर मी तो डिस्क्राईब करतो. ओके, तो लिहिलाय असं मी आयडेंटिफाय करतो किंवा असं मी समजून तुमचं जे डिस्क्रिप्टिव्ह पार्ट असेल तो आपण स्टार्ट करूया. सो ज्यावेळेस तुम्हाला ॲडिशन परफॉर्म करायची असेल सी कोडिंगमध्ये कसा कोडिंग स्टार्ट होईल, फर्स्ट तुम्हाला त्या सी कोडिंगची लायब्ररी डिफाईन करावी लागते. तर लायब्ररी कशी डिफाईन करायची, ही जी लाईन असेल ही सर्व प्रोग्रॅमिंगमध्ये सेम असेल, तुम्ही पाठ करून ठेवा किंवा त्याचं रिप्रेझेंटेशन लक्षात ठेवा. लायब्ररी कशी असते सी कोडिंगची, हॅश सिंक्रोनी स्टार्ट होईल. रजिस्टर 51 असेल तर रजिस्टर 51.h म्हणजे सर्व फाईल्स कशा असतील तुमच्या एक्झाममध्ये असेल. सेकंड काय असेल, तुम्ही जेवढे फंक्शन यूज करणार आहेत त्या सर्व फंक्शनच्या व्हॅल्यू पास बाय रेफरन्स किंवा पास बाय कॉल या 2 व्हॅल्यूने रिप्रेझेंट करून ते फंक्शन डायरेक्टली काय करून घ्यायचं, कॉल करून घ्यायचं. व्हाईड मेन हे फंक्शन परत कॉल केलं मी कशाने, व्हाईडना. फक्त ते झाल्यानंतर सेमी कॉलम द्यायचे नाही. सेमी कॉलमचा एक रूल आहे, ज्यावेळेस तुम्ही एखादं ऑपरेशन परफॉर्म करता तर सी कोडिंगमध्ये ते ऑपरेशन परफॉर्म किंवा ती इन्स्ट्रक्शन सेट कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, सेमी कॉलम द्यायचं आहे. तर बघा आता मी माझी प्रोग्रॅमिंग स्टार्ट केली, म्हणजे माझं कर्ली ब्रॅकेट काय केलं मी ओपन केलं. कर्ली ब्रॅकेट ओपन केल्यानंतर मला काय करायचे, ते नंबर्स घ्यायचे. त्या नंबरसाठी मला जर कॅरेक्टर यूज करायचे असतील खाली तर मला ते डेटा टाईपवरती डिफाईन करावं लागतात. तुम्ही जर वरती डिफाईन केले नाही आणि जर खाली जर वापरले तर ते काय जनरेट करेल, एरर जनरेट करेल. म्हणजे अगोदर तुम्हाला काय करावं लागतील, जे डेटा टाईप तुम्हाला खाली वापरायचे तुम्ही नंबर वापरा, तुम्ही कॅरेक्टर वापरा, त्या व्हॅल्यूज तुम्हाला अगोदर काय करावं लागतील, डिफाईन करावं लागतील त्या अकॉर्डिंग टू डेटा टाईप. तुम्ही जर लेटर यूज करताय तर कॅरेक्टर फंक्शन यूज करा, तुम्ही जर नंबर यूज करता तुम्ही काय यूज करू शकता, इंटिजर. मग त्याच्यामध्ये पण 2 रिप्रेझेंटेशन असतील तर अकॉर्डिंग टू रेंज, अनसाइन कॅरेक्टर आणि अनसाइन इंटिजर. तसंच सेम असेल अनसाइन कॅरेक्टर अनसाइन आणि साइन कॅरेक्टर आणि साइन इंटिजर. तर मोस्टली तुम्हाला सांगितलं तुम्ही त्या लेक्चरमध्ये ज्यावेळेस मी डेटा टाईप हा जो टेबल आहे तो डिस्क्राईब केला होता त्या फॉर्ममध्ये मी ऑलरेडी सांगितलं होतं, मोस्ट ऑफ द डेव्हलपिंग codes in C language we have to use the data type unsigned character also or unsigned integer असतो. जेवढे आपण प्रोग्रामिंग बनवणार आहे त्या सर्व प्रोग्रामिंगमध्ये तुम्हाला कुठला डेटा टाईप यूज करायचा आहे, अनसाइन किंवा अनसाइन कॅरेक्टर किंवा अनसाइन इंटिजर. तर अनसाइन कॅरेक्टर म्हणजे तुम्हाला लेटर्स यूज करायचे आहेत खाली, तुम्हाला ॲडिशन करायसाठी एक्स वाय ए बी सी डी असं काही यूज करायचं असं होतं. अनसाइन कॅरेक्टर यूज केले, कुठले यूज करायचे त्यांना, एक्स वाय आणि झेड. एक्स वाय 2 नंबर दाखवायचे, झेडमध्ये त्यांना काय करायची, व्हॉटेवर जो रिझल्ट जनरेट होईल, व्हॉटेवर जो तुमचा ॲन्सर असेल 2 नंबर सिस्टमच्या ॲडिशनला ते त्यांना काय करायचं आहे, झेडमध्ये स्टोअर करायचं. बघा त्यांनी एक्सला एक व्हॅल्यू घेतली, वायला एक व्हॅल्यू, तुम्ही कुठली पण व्हॅल्यू घेऊ शकता. 0x34 सेमी कॉलम दिला आहे, वाय इज इक्वल टू 0x19. या दोन्ही व्हॅल्यू तुम्ही कुठली पण नंबर घेऊ शकता, 50 घेऊ शकता, 40 घेऊ शकता, फक्त डेटा कसा पाहिजे 8 बिटचा पाहिजे. बघा दोघी नंबर दिलेत, एक्स वायला रिप्रेझेंट केले. पोर्ट 1 त्यांनी काय करून घेतली, इनिशियलाइज करून घेतली, म्हणजे पोर्ट 1ला अगोदर काही डेटा वगैरे असेल तो त्यांनी काय करून घेतला, 0 करून घेतला. त्यानंतर काय केलं त्यांनी, P2 नाही आहे तिथं, तो पार्ट काय झालेला आहे, चुकलेला आहे. बघा त्या P2 ऐवजी काय असेल तिथं झेडचं रिप्रेझेंटेशन असेल, झेड इज इक्वल टू असेल. तो एक्स वायला मी ऑलरेडी त्या व्हॅल्यू लोड केल्यात, एक्सला लोड केली 0x34h आणि वायला व्हॅल्यू कुठली लोड केली मी 0x99h. म्हणजे 34hचा डेटा हा एक्समध्ये गेला आहे आणि 99yचा डेटा हा वायमध्ये गेला आहे. मी काय केली, ॲडिशन ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल मला तर काय कुठलं ऑपरेटर यूज करायचं आहे, प्लस ऑपरेटर. मी ती पोर्ट 2मध्ये न घेता तो डेटा डायरेक्टली कशामध्ये गेला, हे चुकलं या तुमच्या प्रोग्रामिंगमध्ये P2 दिला आहे ना, हा पार्ट चुकलेला, त्याच्याऐवजी काय असेल झेड असेल. तर झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय, म्हणजे एक्स प्लस वायची ॲडिशन ज्यावेळेस परफॉर्म होईल ती कुणामध्ये येऊन, तो रिझल्ट जो असेल तो कुणामध्ये स्टोअर होऊन जाईल, तुमच्या झेडमध्ये स्टोअर होऊन जाईल. आणि व्हॉटेवर जो झेडचा रिझल्ट असेल, तो झेडचा जो रिझल्ट असेल तो झेडचा रिझल्ट कुठं स्टोअर करायचा,
P1मध्ये स्टोअर करायचा. म्हणजे P1 झेडचं व्हॉटेवर जो रिझल्ट असेल तो डायरेक्टली कशामध्ये घेऊन जाईल तुमच्या P1मध्ये. म्हणजे व्हाईल 1 ह्या कंडिशनला तो कंडिशन दिलेलं असेल. म्हणजे व्हाईल 1 म्हणजे जेव्हा डेटा येत असेल डायरेक्टली 1 येत असेल तर परत वरती जा, 1 जर येत नसेल तर खाली येऊ परत. काय जर तुम्ही सांगितलं तुम्हाला ॲडिशन करा तर पुन्हा ॲडिशन होऊन जाईल. तर 1 म्हणजे काय होऊन जाईल, तो इथं स्टॉप होऊन जाईल. मग तुमचं कर्ली ब्रॅकेट काय झालं इथं क्लोज. ही व्हाईल पण यूज करायची काही गरज नाही, फक्त एकदाचं ॲडिशन पाहिजे आपल्याला तर एकदाच तुम्ही घेऊ शकता. ओके, ही झाली तुमची 2 बायनरी नंबर सिस्टमची ॲडिशन. जे काही नेक्स्ट कोड असतील आपल्या आता नेक्स्ट लेक्चरला वगैरे बघूयात आपण. स्टार्टिंगला आता हे दोन्ही पण कोड्स आहेत, हे पुन्हा एकदा हे लेक्चर बघा आणि हे दोन्ही पण कोड लक्षात ठेवा. टॉगल कशी करायचे आणि 8 बीट नंबर ॲड कशी करायचे. नेक्स्ट ऑपरेशन आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. ओके, थँक्यू.